निज मन मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जशु हृदयकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु क्लेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णो वंदे जगद्गुरो सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरधानगम्य वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारे तुझ वेण शंभो मज कोण तारे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य पुष्पं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगाकारू प्रथमणमण पांडुरंगाकारू प्रथमणमण पांडुरंगाकारू प्रथमणमण पांडुरंगाकारू प्रथमणमण प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा
तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मेची आळ, पोटा येता हरले पापा, ज्ञानदेव माये बापा प्रस्तुत. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा आहे. बहुतेकांच्या म्हणजे सर्वांच्या परिचित आहे. एडसी गावामध्ये दैदिप्यमान महापुरुष या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. ज्ञान विज्ञान प्रज्ञान फिलॉसॉफी तत्वज्ञान आहारशास्त्र जीवशास्त्र ॲनॅटॉमी शास्त्र शरीरशास्त्र आणि स्वानंद सुखाची प्राप्ती प्राप्त करून घेणारे असे संतन महंत या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत. या भूमीला प्रथमतः आल्यानंतर वंदन केलं, या मातीला प्रथमतः आल्यानंतर वंदन केलं. मायबापांनो, हा परिसर आहे संताचा, हा परिसर आहे महंताचा, हा परिसर आहे दैदिप्यमान विचारवंताचा. मायबापांनो, म्हणून या ठिकाणी वैकुंठवासी पूजनीय हरिभक्तीप्रायण या ठिकाणी आमचे एडसीकर महाराज, मग रामकृष्ण महाराज रामकृष्ण भाऊ एडसीकर असतील, पूज्य श्री वैकुंठवासी भगवान महाराज भगवान भाऊ एडसीकर असतील, पूज्य श्री वैकुंठवासी हरिभक्तीप्रायण आमचे रामचंद्र महाराज एडशीकर या ठिकाणी होऊन गेलेले पुण्यस्पर्शाने पुनीत झालेले भूमी आहेत. या पुन्हा परमेश्वर महाराज एडशीकर असतील, आदी करून हा सर्व संताचा आहे. आणि पुन्हा राऊत बाबांचे श्रोते श्रवण करणारे तुम्ही सर्वजण स्टँडर्ड आणि ब्रिलियंट आहात, शार्प आहात, हुशार आहात. ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी कळाली, ज्या घराला तुकोबाराय कळाले, ज्या घराला सावतोबा कळाले, ज्या घराला भगवान बाबा, ज्या घराला भाऊ बाबा, ज्या घराला बोधले परंपराची परंपरा, बोधले महाराजांची परंपरा, ज्या परिसराला कळाली, ज्या घरात कळाली, ते घर आजही फार मोठे आहेत. विचारानं मोठे आहेत, कृतीनं मोठे आहेत, आचरणानं मोठे आहेत. शुद्धता आहे, दूरदृष्टिकोन आहे. जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती प्राप्त करून घेण्याकरता धडपडणारा हा परिसर आहे. आणि म्हणून जगी ऐसा बाप व्हावा बाबाजी कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर असं भव्य दिव्य नियोजन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. हरिभक्तीप्रायण पूज्य श्री भरत महाराज कोकाटे यांच्या मुखारविंद्यातून तुम्ही स्वामी समर्थांचं चरित्र श्रवण करतायत. दुपारची वेळ आहे. परमपूज्य आदरणीय हरिभक्तीप्रायण आमचे परमेश्वरजी महाराज बोधले असतील, गुरुवर्य परमपूज्य आदरणीय प्रकाशजी महाराज बोधले असतील, परमपूज्य आदरणीय माझे परमार्थातले स्नेही अण्णा महाराजजी बोधले या ठिकाणी आहेत. आमचे सर्व गुणीजन महाराज मंडळी उपस्थित आहेत. सुंदर चाल गायलेले, ठाईची चाल गायलेले महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंगाचार्य, मृदुंग अलंकार, मृदुंगातले पुष्कराज, मृदुंग सम्राट या ठिकाणी उपस्थित आहेत. मायबापांनो, मग सूर्यकांतजी महाराज देशमुख आहेत, स्वप्नीलजी महाराज सेठ आहेत, रामेश्वरजी महाराज बोधले या ठिकाणी आहेत, गायनाचार्य धनंजयजी महाराज या ठिकाणी आहेत. पुन्हा बाबर भाऊ शंकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या घरामध्ये भोजनाची व्यवस्था केली असेल असे रामेश्वर महाराज शिंदे आहेत. हरिचंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य रामकिशन महाराज परभणीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. चोपदार देशमुख महाराज शिंदे महाराज मागे पुढे उभार आहे, संभाळीत आलिया आघात निवारा या हार्मोनियम वादक आहेत, मृदुंगाचार्य आहेत, आमचे विणेकरी माऊली या ठिकाणी आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं कार्य करताच असे उत्कृष्ट साऊंड सिस्टीम या ठिकाणी मोरिया मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम आहे. माझ्या माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहेत, आबालवृद्ध आहेत. माझ्या वडिलांसारखे आहात तुम्ही सर्वजण, माझ्या आयांसारखे आहात, बहिणींसारख्या आहात, बहिणीच आहात, आई आहात तुम्ही. आणि म्हणून जगी ऐसा बाप व्हावा. ज्या बापाला तुकोबा कळालेले असावे, मला ज्या बापाला ज्ञानेश्वरीची ओवी कळालेली असावी, ज्या बापाला आहार कळालेला असावा, ज्या बापाला पंढरीचा पांडुरंग कळालेला असावा, ज्या बापाला आळंदीचे माझे माऊली कळालेले असावे, देहूचे तुकोबाराय कळालेले असावेत, ज्या बापाला आहार कळालेला असावा, संतांनी सांगितलेला मार्ग त्या बापाला कळालेला असावा, असा बाप जर असेल तर त्या बापाच्या रक्ताच्या एका थेंबातनं जरा बायोलॉजी जाणणारे लक्षपूर्वक परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. परमार्थ भोळ्याचा नाही, ब्रिलियंट, शार्प, हुशार.
ज्या घराला ज्ञान विज्ञान कळालं, मन कळालं, बुद्धी कळाली, आतून तुम्ही किती स्टँडर्ड झालात, शक्तिशाली झालात. स्वारी म्हणण्याची कॅपॅसिटी तुमच्यात किती आली, माफ करा म्हणण्याची ताकद तुमच्या बुद्धीत किती आली, तुमच्या हृदयात किती आली, तुमचं हृदय किती प्रगल्भ आहे. आणि म्हणून मायबापांनो, ज्या घराला ज्ञानेश्वर माऊली कळाले त्या घरामध्ये स्वारी म्हणण्याची ताकद निर्माण झाली. सर, एवढी मोठी प्रगल्भ बुद्धिमत्ता, हात लावल्यानंतर निर्जीव भिंत चालवण्याची क्षमता, हात लावल्यानंतर रेड्याच्या मुखातून मन्नुसुक्तातल्या वेदातल्या ऋचा गायन करण्याची क्षमता ज्या माऊलीच्या स्पर्शात आहे, त्या माऊलीच्या नजरेत बघितल्यानंतर जाळण्याची ताकद नसेल का? नसेल का गुरुजी? असेल. पण तरीही जाऊ द्या, योगी आहेस तू, पावन मन आहे तुझं. आणि ज्या घरामध्ये बापाचं मन पावन झालेलं आहे, ज्या घरामध्ये बापाची बुद्धी पावन झालेली आहे, त्या बापाच्या एका रक्ताच्या थेंबातनं जन्माला येणारा एक तो वीर असतो, नाही तर संत असतो. आणि म्हणून त्या घरातली जननी, ज्या घरातली स्त्री बाळंत होती, तर जननी जने तो ऐसे जने, संत बने या शूर, नाही तो तू बांझ भली काहे बिगाडे नूर. नाही तर तू वांझुटी राह, कशाला सौंदर्य बिघडवतेस. मग आपल्या पंचमहाभूताच्या जमिनीमध्ये येणारे जे पीक आहेत, स्टँड उभा राहा रे दादा, थोडं तू बी राहा उभा, दोघ जण राहा ना प्लीज, राहा की. वाव, तू छोट्या राहा रे उभा, हे बाळा त्याला उभा कर, दिदू तू राहा ग उभा, परत बसेस, मी काही विचारणार नाहीये. हा, हे आपल्या पंचमहाभूताच्या शेतीत आलेले पीक आहेत. सिट डाऊन. हे पीक आहेत, पती पत्नीच्या मिलनातून निर्माण झालेले बीज आहेत, हे पीक आहेत. याला अंकुरित करायचं, याला स्टँडर्ड करायचंय. मग ह्या लेकराची हेअरस्टाईल बदलवणारा बाप असावा का हेअरस्टाईल बदलवणारा बाप असावा? म्हणजे डोक्याच्या केसाचं वळण बदलवणारा बाप घरात असावा का डोक्यातले विचार बदलवणारा बाप घरात असावा? हा, आणि मग डोक्यातले विचार पाण्यात अंगारा टाकून बदलतील का? खेट्या मला दुरी घातली, घराच्या चारी बाजूला लिंब पुरल्यानंतर बुद्धी स्टँडर्ड होईल का? वॅप थिंकिंग, वॅप कल्चर, वॅप लाईफ. माझ्या घरामध्ये ज्ञानोबा किती कळालेत, तुकोबा किती कळालेत, गोरोबा काका किती कळालेत तेरडोकीचे. माझ्या घरामध्ये मायबापांनो संत किती कळालेत गुरुजी. आणि ज्या घरामध्ये संत कळाले त्या घरामध्ये दारिद्र्याचा अंत होत असतो. बरेचसे माणसं श्रीमंत आहेत, निस्ते श्रीमंत आहेत, पण त्यांचं मन आणि बुद्धी भिकारी आहे. बरेचशी माणसं व्यायाम करतात, वर्कआउट करतात, डाएट आहे, आय एम डाएट, मी डाएटवर आहे, मी हे खात नाही, मी ते खात नाही, माझा व्यायाम चालू आहे, मी सकाळ संध्याकाळ 2 टाइम व्यायाम करतोय, मी हे पाणी पितोय, फिल्टरचं लागतंय मला, एवढं व्यवस्थित डाएट आहे, तरी अटॅक येतो. किम कारणम? का? तरी झोप येत नाही का? हो, बाहेरून जरी शरीर एक दिसत असलं, माझे पाय पाठी कमरेला चिकटलेले आहेत, माझे हात खांद्याला चिकटलेले आहेत, मान इथं चिकटलेले माझे, हे संपूर्ण जरी शरीर एक दिसत असलं तर आतमधले सॉफ्टवेअर वेगवेगळे आहेत, आतमधले फंक्शन वेगळे आहेत. आता मी तुमच्याकडे बघतोय, तुम्ही माझ्याकडे बघतायत, जे दिसते ते पाहता का जे बघायचं ते बघता? बोला ना हो आई, जे दिसते ते पाहता का जे बघायचं ते बघताय? जे मग तर तुकोबरायची दृष्टी आणि आमची दृष्टी सारखी झाली. अवघी रूपी तुझी देवा, बंधू भावे करू सेवा, आम्ही न देखो अवगुण, पापी पवित्र शहाणा, सब में ब्रह्म देखना. उसे ज्ञानी कहते, सगळ्यांमध्ये ब्रह्म पाहणं ही ज्ञानाची ताकद आहे. पण आम्हाला जे दिसते ते पाहत नाही. बरेच जण माझ्याकडे बघून म्हणत असतील, बुवा बोलतोय चांगला, पण कोण्या जातीचा असेल? जे दिसतंय ते कधीच बघत नाही. हे 756 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. तुझ्या कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे? हा, 50. हे 756 झुमिंग आहे याची. ॲनिमल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी, याची लेन्स वेगळ्याच आहे. हा जो बनवलाय ना, हा बनवण्याची टेक्निक खतरनाक आहे. अजून जगामध्ये एवढा तरी कॅमेरा निघला नाही आणि निघणार पण नाही. म्हणजे याचे बनवणारा जो आहे, बनवणारी जी आहे, मग देव आहे का आई आहे? मला माझं कीर्तन ज्याला कळत असेल त्याला मी धन्यवाद देईन. ज्याला काहीच कळत नसेल, तुका म्हणे कसं जसं असन तस त्याला जेवायला कला. तुम्ही किती
किती शार्प आहात, तुम्ही किती दैदिप्यमान आहात, तुमच्याकडे किती प्रगल्भता आहे. हे आई, तुझ्याकडे विचार किती स्टँडर्ड आहे. तू जर ठरवलं तर पुन्हा छत्रपती राजाला जन्माला घाण्याची कॅपॅसिटी तुझ्यात आहे. ठरवलं तर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येतील, पण ठरवलं तर पुन्हा तुकोबारा येतील, पण त्या घरातली कूस, त्या घरातल्या बापाचा DNA, त्या घरातल्या बापाचा आहार, त्या घरातल्या बापाची संगत, तर ऑरियर आहे, तर किंग आहे, तर राजा आहे घरामध्ये. आणि असे लेकर आमचे स्टँडर्ड व्हावेत, यांच्यावर रोग पडू नये. कामक्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आम्हाला 2 चाली जरी आल्या तर आपण म्हणत असतो आपल्यासारखी चाल नाही कसं टाकला त्याला, नाही का. म्हणजे अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्या घराला ओवी कळाली त्या घरामधला अहंकार जळून गेला, आणि ज्या घरातला अहंकार जळून गेला त्या घरामध्ये विचार प्रसन्न झाले, त्या घरात अक्षर प्रसन्न झाले. आमच्या अक्षराबरोबर ओळख आहे, पण अक्षराचे जे गर्भात आहे तो गर्भ ज्या वेळेस अक्षराचा कळतो ना. माऊली ही ज्ञानेश्वरी जी आहे ना, त्या अक्षराचं मंदिर तयार केलेलं आहे माझ्या माऊलीनं. त्या मंदिरात घुसल्यानंतर आतमाबी आम्ही गाभाऱ्यात घुसलोय, आमच्या नुसत्या वव्या पाठ आहेत, वव्या. गाभारा नाही, अक्षराशी ओळख आहे, पण अक्षराच्या पाठीमागचा भावार्थ हा नाहीच आहे. त्याची फिलिंग्स, त्याचा भाव, त्याचा स्पर्शता, त्याची हृदयाची स्पर्शता. हो, आणि ज्या वेळेस तुम्ही पूर्णतः माझ्या माऊलीच्या ओव्या कळतील ना, त्यावेळेस तुम्ही ज्याला हात लावताल त्याचा रोग बरा होईल, एवढी ताकद निर्माण होत असते महाराज. माझे माऊली प्रसन्न होतात. ज्ञानेश्वरी आज आमच्या घरामध्ये प्रसन्न झाली. बरेच घरं असे आहेत का ज्या घराला ज्ञानेश्वरी प्रसन्न झाली, गुरुजी प्रसन्न झाली म्हणजे त्या घरामध्ये 8-8 पिढ्यापासून ऐश्वर्य संपन्न आहे. आणि ज्या घरामध्ये नुसती ज्ञानेश्वरी वाचली पोटा करता, ते घर आजही महाराज मंडळी किती मोठे असू द्या, पण त्या महाराज मंडळीची पोरं आजही आपलं नाट नाही करत. येस, तुम्हाला किती कळालंय, किती उतरलात तुम्ही, किती समजलंय, किती प्रगल्भता, किती खोलवर आहात तुम्ही. मुक्ताईचं वय 4 आहे. एका ब्राह्मणाने माऊलीला बोलावं, काय संन्यासाच्या कार्ट्या सकाळी सकाळी तोंड दाखवायला आलास. आणि एक शब्द पुन्हा आहे, संन्यास घेतलेल्या बापाला तुझ्या माईनं बोलून घेतलं आणि अशी गलित गात्र संतती निर्माण केली. काही कळायला पाहिजे होतं, मेला का नाही तुम्ही. एवढं मुखारविंद्यातून क्लेशदायक शब्द माऊलीनं समाधी लावली ब्रह्मरांद्रीमध्ये, आणि बोलचणीचं पाणी आढ्याला. बलात्कारे प्राण ओढवला. बलात्कार या शब्दाचा अर्थ बळजबरी. बलात्कारे प्राण ओढवला आणि ब्रह्मरांद्रीतून निघून जाणार माऊली. त्यावेळेस मुक्ताबाई आपल्या 3 भावाच्या लंगोट्या इंद्राणीमध्ये धूत होती. पृथ्वी डोलायमान होऊ लागली. सोसाट्याचा वारा सुटला. विजांचा लखलखाट आणि कडकडाट होत होता. तेवढ्यामध्ये मुक्ताबाईनं डोळे झाकले आणि लक्षात आलं कुणीतरी योगी आपले बलात्कारे प्राण घेऊन चाललाय. कोण असावा, कोण असावा, कोण असावा. तेवढ्यामध्ये लक्षात आलं चटकन, अरे हा दादा आहे, हा माझा दादा आहे. पळत गेली. ओल्या लंगोटेचा पीळ खांद्यावर टाकला आणि पळत गेली वाऱ्याच्या वेगानं माझी मुक्ताबाई. आणि कुटियाच्या बाहेर पद्मासन घातलं. आणि पद्मासन घातल्यानंतर मायबापांना ज्याला माऊली कळाले, ज्याला योग कळाला, त्याला पद्मासन कळेल. ज्याला माऊली कळाले त्याला शरीर कळेल. योग्याचं शरीर आणि भोग्याचं शरीर याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. योगी सहज जरी उभा राहिला ना तर त्याला त्याचे पाय दिसत असतात, म्हणजे ढेरीमध्ये येत नाही. हे ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला मी धन्यवाद देईल. आपल्याला माहित आहे खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होणार आहे, तरी आपण खातोच आहे. मग लोक त्रास देतात का? आपणच. आपली जीभ आपल्याला त्रास देते, आपलं मन आपल्याला त्रास देते, आपली बुद्धी आपल्याला त्रास देते. देते कोण त्रास साहेब? बीपी कोण वाढवतं आपला? लोक का आपण? लंका कोणी जाळली? कोणी लंका जाळिली? ए आजी, कोणी लंका ग जाळिली? कोणी जाळली? हो ताई, हो मंगल काकू, कोणी जाळली हो? हनुमंतरायाने नाही हो.
हनुमंतरायाने नाही. हनुमंतरायाला पकडलं कोणी? निशाचरो, क्या बात है, उस बंदर को पकड़ के लेकर आना मेरे सामने. पकडलेला आहे. कहा से आया बंदर? हे रावणाचे मुखकमलातून शब्द निघलेले आहेत. आणि रावणजी हनुमानजी म्हणतात चुप कर दशकंदर, चोर कहा का? मैं चोर नहीं, तू चोर है. मेरे माँ समान सीता माँ को चुरा कर लेकर आया है. तू सबसे बढ़िया चोर है, तू चोर है, मुझे मत चोर कहना. निशाचरो, जी सरकार, बंदर काफी खतरनाक है. पकडलो उसे. पकडलं, वानर आला, त्याच्या शेपटीला साड्या गुंडाळल्या. ह्या कोणी गुंडाळायला लावल्या? रावणाने. ए दाद्या, त्याच्यावरती मग त्यावेळेच पेट्रोल असेल, डिझेल असेल, मग ज्वलनशील पदार्थ असेल, रॉकेल असेल, त्याच्यावरती ओतलं. कोणी सांगितलं? रावणाने. आणि काडी कोणी ओढली? बोला ना, त्याचं नाव घेत चला ना. रावणाने. पेटवली कोणी शेपटी? आणि मग लंका कोणी जाळली? अगोदरच वानर आहे ते. गुरुजी, रावणाने का हनुमानाने? छोट आहे हे, छोट आहे. स्टँडअप उभा राहा दादे, परत उभा राहा एकदा, परत राहणार आहे. तुला 100 रुपये देईन ना मी. आता याला याच्या मम्मीने सांगितलं, बेटा क्या मा जरा इधर तो आना. पोरग पळत आलं. काय ग आई? हा दिवा आहे ना कापसाच्या खोलीत लावू नये. सांगितलं. सकाळपर्यंत कापूस राहील का हो दादा? मग कापूस कोणी जाळला? पोराने काही ना. हा, आता लंका कोणी जाळली? आता तुमच्या डोक्यात आलं. हे आई, रामासारखा पती मिळावा याच्याकरता तू उपवास करते. जिला मिळाला तिला कळाला का? रामासारखा मालक आपल्याला मिळावा, एक बाणी, एक पत्नी, एक वचने. जिला मिळाला तिला कळाला का रे? जिला मिळाला तिनं हरणामागं पाठवलं त्याला. जिला मिळालाय ना तिनं हरणामागं पाठवलाय. कोणतं हरिण आहे ते? सोन्याचं. हरणामागं पाठवला तर पाठवला. तिकडून ते हरण ओरडलं, बचाव. आणि मग हिनं सांगितलं, जाव लखनजी तुम्हारे भाई संकट में है. आणि लक्ष्मणानं ती रेषा आखली. तिला काय म्हणतात? मर्यादाची रेषा. लक्ष्मण रेषा. भाभी उस पार जाना मत. वहिनी गेली का थांबली? जिनं जिनं मर्यादाच्या रेषा ओलांडल्या त्या आज रावणाच्याच ताब्यात आहेत. रामायणाकडे कसं बघताय तुम्ही? किती क्वालिटीचं कळालंय. तुमची बुद्धी किती शार्पनेस आहे. तुमची बुद्धीला फुंकर घालणारे माणसं मिळावेत. विस्तू जर विजला ना त्याच्यावर निखारा असतो, राख असते. पण त्या राखीवर जर असं केलं ना त्याच्यावरती सगळी राख उडून जाते. आपल्या बुद्धीवर साचलेली राख फुंकणारा माणूस आपल्याला मिळाला का? जर मिळाला असेल तर आपल्या जीवनातले दुःख डिलीट झाले. तुम्ही स्वानंदी राहाल, तुम्ही आनंदी राहाल, तुम्ही परमानंदी राहाल. आणि दुःख कुणाचं? कुणासाठी बीपी वाढून घ्यायचं आहे? बाप होण्याकरता हे सगळे स्टँडर्ड पण आमच्या घरात असावे. तरुण असावा तर कसा असावा? राजासारखा तरुण असावा. तरुण असावा तर कसा असावा? म्हणजे हनुमंतरायासारखा बलशाली तरुण असावा. तरुण असावा तर कसा असावा? योगी असावा, चमकणारा असावा. 25 वर्षाचं लेकरू जर गल्लीतून चाललं ना तुझं, तर लोकांनी ओळून बघावं आणि असं म्हणावं, क्या खिलाती होगी यार इसकी माँ उसको. काय खाऊ घालत असेल याची आई याला? काय चमकतंय रे हे? काय खात असेल? बापाचा किती चांगला धाक असेल याला? काय चमकतंय हे? काय गोंडस आहे त्याला? इकडच्या भाषेत कोल्हापुरी भाषेत म्हणतात खोंड. कसलं चाललंय, कसलं रुबाबदार आहे. अरे वा खोंड. हो, बलदंड बाहू, पृष्ठबैलासारखे खांदे, पेडार शरीर, लंगोट लावला ना हनुमंतरायासारखा दिसावं आपलं लेकरू. याच्या करता बाप आणि आई तेवढ्या क्वालिटीच्या असतात. अंजनी माता जर कळाली तुला तर तुझ्या घरामध्ये हनुमानजी तयार होईल. आणि तो बी इंद्रियाला जिंकणारा असेल. बुद्धिमताम वरिष्ठम, बुद्धीमध्ये वरिष्ठ असेल. व्रताचं पालन करणारा आपल्या घरामध्ये जन्माला येईल. आणि ज्या घरातल्या लेकराला ब्रह्मचर्य व्रताचं पालन कसं करायचं हे बापाकडून कळालं तर बाप किती क्वालिटीचा असेल. आपले 10वीला गेलेली पोरगी आहे, 13 किती वर्षाची, 7वीला 8वीला पोरगी आहे. आणि ती 8वीची पोरगी जर वासना तिच्या जर जीवनात भरलेला असतील तर तीच म्हणते ना 8वीची पोरगी, तेरे बिन जिया नहीं लगा मेरा राजा. आपलं 10वीचं पोरग अजून काहीच नाही त्याच्याकडे, फक्त कातड आहे.
10वीला आहे ते, काहीच नाही त्याच्याकडे, 1 रुपया कमायची ताकद नाही, तरी मुली पाहून न न न न न न. यांच्या अशा लेकरांना नाथ बाबा म्हणतात, काय माय गेली होती भूतापाशी. बीज कैसे फळ बीज तैसे फळ वरी आले अमंगळ. आपल्या पिकावरती रोग पडू नये. इकडे कोणते कोणते पीक घेतले जातात अण्णा महाराज बाबाजी? सोयाबीन आहे, हरभरा आहे, अजून गहू आहे, ज्वारी आहे, मका. मकावरती आळही पडते, तिचं काय नाव? शेंड आळे, लष्करी आळे. ती मकाचे पानच फुटू देत नाही. पानच फुटणार नाही तर कणसं कुठून येतील तिला? हा, ते डाळिंब करतात का तुमच्याकडे? डाळिंबावरती एक रोग आलाय, तेल्या नावाचा. 2 डाळिंबावर झाडावर जर 6 एकर डाळिंब असतील आणि 2 डाळिंबावर जर तेल्या पडला ना दादा, तर अख्खा 6 एकर बाग जेसीबी लावून उपटून टाकावं लागतं. हा, जसं पिकावर रोग पडतात तसं आपले बालक आहेत त्यांच्यावर रोग पडत नाहीत. रोग पडण्याचं वय आहे, रोग पडण्याचं वय 15 ते 25. बाबाजी, रोग आपल्या घरातल्या पिकावर रोग पडायचं वय 15 ते 25. मग ते स्त्री असेल, पोरगा असेल किंवा पोरगी असेल, या 15 ते 25 मध्ये रोग पडूच नये याच्याकरता आईकडे खुरप चांगलं असावं आणि बापाकडे स्प्रे सुद्धा विचाराचा असावा. कळले की नाही मला माहित नाही. खुबा मोरडा मग कळलं, पोरग पडलं जेवण कस काय जेवण दारू दारू फेड होता काय तू. हे कधी कळलं बापाला? खोबाचा चुरा झाला आणि हायवे उचलून आणला आणि मग म्हणत होतं येते तर प्रत्येक धाब्यावर उधरी आणि पोरगा असं झालं. बाप होण्याकरता तुमच्याकडे विचार प्रणाली किती आहे? मोजक्याच घरामध्ये बाप असे, मोजक्याच घरामध्ये आई असे का ज्यांना मुळापासून परमार्थ कळाले. आमच्यासारखा नाही जे हरी मारला खेचून गेला घरी, आमच्यासारखा नाही. ओरिजिनल परमार्थ माऊली कळाले, तुकोबाराय कळाले, ज्ञानेश्वर संत कळाले. ज्या घराला ग्रंथ कळाले त्या घरामध्ये दुःखाचा अंत झाला महाराज. हे वयाचे बसले तिथं, वय किती वय त्यांची? 80 82 वर्षाची माणसं बसले, हे इथं बसले. यांना परमार्थ कळाला महाराज. आजही आनंदाने 2-2 तास मांडी घालून बसायची ताकद यांच्यात आहे. म्हणजे यांनी तारुण्य सांभाळलं ना. ज्याला तरुण सांभाळतात, ज्याला तरुण पण सांभाळता आलं त्याला वृद्ध पण आनंदात जात. ज्याला तरुण पण हाई तरुण तर घे माझ्या करून, जाशीन मरून तर टाकतेन पुरून. परभणीकर म्हणजे ज्याला तारुण्य सांभाळता आलं त्याला वृद्ध पण टेचीत गेलं, आणि ज्याला तरुण पणच सांभाळता आलं नाही त्याचं वृद्ध पण फार खतरनाक गेलं. मला या वयाची माणसं काही काही मी पाहतो ना, बसता येत नाही. आपण म्हणलं का काय म्हातारं गेलं भाऊ, म्हणलं झालं काय? ते मग काय सारे साधे मित्र होते बाबा, उठा येईना, बसता येईना, झोप येईना, पडल्या झोपतात. हे गोळी नाही, फिळी नाही, काहीच नाही. हे ऐश्वर आहे महाराज. वृद्ध पण आनंदात जाणं हे ऐश्वर आहे. माझ्या माता भगिनी काही आजी बसल्यात इथं, आनंदी बसल्यात, समाधानी बसल्यात. आता तुमच्या शेजारी बसलेली आजी 85 पर्यंत गेली, हे की नाही? 80-85 सहज गाठले. आणि म्हणजे एवढ्या वेळ त्या बसतात. आणि आता 32 वर्षाची पुरी मा कंबळ गेलं बाई, मा झाडा किड्या, आनंदात राहतात, ते समाधानात राहतात. हे आनंदात राहणारे माणसं आहेत. मौज मिले तो मौज में राहणार, नाही मिले तो खोज लेणार. काय कमवलंय? तर परमार्थ कमवला. काय कमवलंय? विचार कमवले. काय कमवलंय? निरोगी शरीर कमवलंय. अहो 22-22, 32-32, 40-40 वर्षाच्या पोरांच्या जीवनामध्ये या गोकुळात राक्षस किती येत माहितीये? गोकुळ म्हणजे ते नाही की कृष्ण आला मग लय तरात दिला, हे गोकुळ.
ज्याला 72,72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत, ज्याला 3.5 कोटी छिद्र आहेत. या गोकुळामध्ये राक्षस नाही का हो? त्यावेळेस त्या गोकुळामध्ये कृष्णाने राक्षस एकही येऊ दिला नाही, कारण की शुद्ध आहार सांगितला. शुद्ध आहार. आता इथं राक्षस किती आहेत? अहो 4 वर्षाच्या लेकराचं डायलिसिस आहे, किडन्या संपल्यात. अहो 22 वर्षाच्या पोराला आणि पोरीला शुगर आहे 300-350. म्हणजे शुगर नावाचा राक्षस नाही इथं या गोकुळात. एक तर बीपी नावाचा राक्षस आहे, गोळी टाकल्याशिवाय चालूनच देत नाही. राक्षस आहे असं मोठाले दाताचा झिंजाळा, हे राक्षस नाही, याच्यात राक्षस घुसले. बीपी नावाचा राक्षस आहे दादा. गोळी टाकली तर, आणि लई जर तुम्ही 2-4 दिवस गोळी खाल्ली नाही का, तुम्हाला वाकडच करीत होती. राक्षस आहे आतमध्ये आलेला. पुन्हा थायरॉइड नावाचा राक्षस आहे महिलांमध्ये, हे मान फुगणं. थायरॉइड नावाचा राक्षस आलाय, तुम्हाला आहार कळाला नाही. राक्षस आली. बीपी नावाचा राक्षस, शुगर नावाचा राक्षस, डायबिटीज नावाचा, ब्रेन ट्युमर, हाडात गॅप, शिरात चकॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचे प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम. आता नवीन राक्षस आलाय, आपल्या 4-4 किलोमीटर येऊन बसलाय तो. कॅन्सर नावाचा राक्षस 4 किलोमीटर आला आपल्या. किती? अजून 10 वर्षांनी आपल्या घरात येणार नाही, हे कशावरून? आणि ज्या घरात कॅन्सर नावाचा राक्षस आला ते घर दरिद्री करून सोडित होत. दरिद्री करून सोडित. हा दरिद्रीपणा आमच्या घरात येऊच नये याच्याकरता बापाला आहार काय द्यावा पोराला हे कळालेला बाप असावा. नाही तर बाप चाललेला घेऊन कुठं पोराला. आता ते इंजेक्शन देऊन फुगवतात. ते कोंबड्या कोणते? बॉयलर, ते पांढऱ्या कोंबड्या. त्याच्यात कोंबडा नाही कोंबडी नाही, फक्त मांस आहे. मांस आहे ते त्यांचे एकमेकाला खातात. ते खातात ते त्यांचे एकमेकाला. ती गाडी जरी जवळून गेली ना, एवढा किळसवाणी वास येतोय, असं होतोय. आणि ज्या घरामध्ये बाप जर ते खायला घेऊन जात असेल, विशेष त्यातलं सांगतो तुम्हाला पुन्हा बाबाजी, त्याच्यात नरही नाही मादी नाही, त्याच्यात कोंबडा नाही कोंबडी नाही, ते फक्त मास आहे. आणि ते कशाच आहे माहितीये का? तुम्हाला दिसतच कोंबडी, त्याला आकार दिलेला आहे त्याचा, पण ते आता कसं सांगू तुम्हाला, त्याच्यात कोंबडा नाही कोंबडी म्हणजे ते माणूस नाही बया माणूस नाही. त्याला तुमच्याकडे काय म्हणते, टोलवर थांबलेलं राहत ते. छक्का छक्का. आणि त्या छक्क्याचं म्हणजे त्या हिजड्या असलेल्या कोंबड्याचं मांस जर तुम्ही तुमच्या लेकराला खाऊ घातलं, ते लेकराच्या शरीरामध्ये संपायला काहीच वेळ लागणार नाही. पोराच्या शरीरामध्ये, पुरीच्या शरीरामध्ये. तुम्ही अजून महिला मंडळ तुमच्यासाठी सांगतो पुन्हा, तुमच्या छोट्या मुलीला म्हणजे पहिली 1 वर्षाची, 2 वर्षाची, 3 वर्षाची, 4 वर्षाच्या पुरीला तुम्ही वेपर्स, कुरमुरे, चुरमुरे, अजून काय ते नूडल्स, कुरकुरे हे खाऊ घालतात ना, भयानक परिणाम भोगावे लागतील. तुम्हाला माझा शब्द कळाला तर ठीक आहे, नाही कळाला तर तुम्ही फक्त KYC आणि OTP, KYC आणि OTP. भयानक परिणाम भोगावे लागतील. कोणती पोरगी गुरुजी, आता कसं सांगू तुम्हाला, पहिलीला गेलेली पोरगी वयात यावी का? हे नूडल्स, त्या वेपर्स, त्याच्यामुळे हे दुष्परिणाम पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी दिसायला लागलेत. आपल्या गावाकडे यायला किती वेळ लागेल? जिचं खेळण्याचं वय आहे त्या पोरीला जर तुम्ही 20 खाऊ घालत असाल तर तुम्ही फक्त मोठाल्या झाल्या, बाकी काही कळलं नाही. काय हे फरक काय? काही कळलं नाही. ज्या घरात आहार हे आई, ज्या घरात खाऊ घालणं कळालं त्या घरात राजमाता जिजाऊ कळाली. ज्या घरामध्ये खाऊ घालणं कळालं
त्या घरामध्ये राजमाता जिजाऊ कळाले, आणि ज्या घरामध्ये पुरुषार्थ कळाला त्या घरामध्ये राजशहाजी कळाले. बाप आणि आई होण्याकरता तुमच्याकडे लग्न वयात आल्यावर करतात का विचारात आल्यावर करतात? आता बरेच गडी 42 वर्षाचे पुढे आहेत, जमाना बिन काहीच व्हायना, मज घरी चांगलंय. पोरग वयात असावं का विचारात असावं? माऊलीनं ज्ञानेश्वरी नेवाशाला सांगितली, थावरे परिवारातील सच्चिदानंद बाबाने ती लिहिली. मग माऊलीनाची ज्ञानेश्वरी सांगितली सर गुरुजी, ती वयात आल्यावर सांगितली का विचारात आल्यावर सांगितली? विचारात. माझ्या छत्रपती राजांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन आपल्या हाताची करंगळी कापली आणि रक्ताचा अभिषेक केला, आणि रक्ताचा अभिषेक करत असताना तो राजा गुरकला, हिंदवी स्वराज्याची स्थापना करल. वयात आल्यावर शपथ घेतली का विचारात आल्यावर घेतली? आपले पोरं वयात आहेत का विचारात आहेत? बोला. वयात म्हणजे साधे वयात नाही ते. कुठे आहेत आपले पोरं? कोणाच्या पाठीमागे आहेत आपले पोरं? कशा करता जगतायत आपले पोरं? बरं, एका पोराने स्कूटी घेतली, पहिलवान दादा, एकाच पोराने, बाबा पहिलवान होत, शरीर सांगत ना ते काय, मग महाराजी नाही लगे कळत, कान बिन बसणं बिन आणि शरीराची घडण लगे कळत. हे सगळ्या गोष्टी मला तर लई कळत बाबा. काल लाटीची लिहिले, तीन मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. मला फेस रिडिंग आहे हे. ज्याला संत कळाले त्याला चेहरे वाचता आले, आणि ज्याला चेहरा वाचता आला कळत थोडं काय आहे, कसं आहे, कसं घर असेल, काय असेल. माणूस पाहिल्या माणसाचा कलर पाहिल्या कळत घरात काय असेल, कसं असेल. हे सगळ्या गोष्टी, ही फिलॉसॉफी, हे तत्वज्ञान आहे, मानसशास्त्र आहे. हे सगळं कळतं. आणि आमच्या बऱ्याचशा संताला तुमचं चेहऱ्यावर, तुमच्या कपाळावर लिहिलेलं वाचता येतं. इथं काय लिहिलंय हे आमच्या बऱ्याच संताला वाचता येते, पण सांगत नाहीत ते. कुठं खूपदा करून घेतात, त्याची मागं लईनच लागते. मग बाबा वाचेवर काय बरेचसे कळते, पण नाही सांगत ते. नाही जात समाजामध्ये. असे काही क्वालिटीचे संत आहेत माय बापांनो, काही नियमावली वारकरी माझ्या आळंदीमध्ये, काही महाराज मंडळी आहेत आळंदीमध्ये महाराज. हो, कीर्तन किती वाजू द्या, कीर्तनाला जाऊन येऊ द्या. पहाटे 4ला जरी आलेत ना, 5ला जरी आलेत ना, आंघोळ करायची 5:30ला तयार का पुन्हा लगे पाठ चालू पोरांचं. एवढे नियमातली माणसं आहेत. आणि आम्ही त्यांच्या नियमाच्या जीवावर आम्ही आहोत. आम्ही म्हणजे काय लई शान आहेत असं नाही. नाही म्हणजे इथं मला सगळे चांगले म्हणतील हे बी काय नाही महाराज, आणि यांनी सगळ्यांनी चांगलं म्हणावं अशी माझी अपेक्षाच नाही. अहो, माऊलीच्या पिठात माती टाकली, आमच्यात नाही टाकली कोणी. तुकोबरायचं डोकं फोडलं, आपलं कोणी फोडलं का? आणि तेव्हापासून काही घडी असेच आहेत का ते फक्त यांडाळणा करायला, कमेंट करायला. कस काय होतं कीर्तन काय झालं? अरे तेव्हापासून जन्माला आलेली आहेत. संताला नाव ठेवतात, माऊलीला, माझा कृष्णाला तर कुठं नेऊन घातलं तमाशात. नावं ठेवणारे लोक आहेत ना. अहो, कृष्णाला तमाशात, आणि त्या गवळणीच्या माग आणि मावशीच्या माग. अहो, जो कृष्ण जन्माला आल्यापासून संकटात आहे, संकटाला न डगमगता जीवन जगण्याची कॅपॅसिटी माझ्या गोपाल कृष्णात आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा पोरांनो, 5000 वर्षापूर्वी सगळ्यात अगोदरचा इंजिनियर आणि आर्किटेक्ट कोण असेल तर माझा गोपाल कृष्ण आहे. माय बापांनो, जी नगरी बनवली आज पाण्यात आहे ती द्वारका, तिचं आर्किटेक्ट आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे त्याचं ऑर्गनायझर, त्याचा डिझायनर माझा गोपाल कृष्ण. एवढं मोठं प्रगल्भ ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफीचं ज्ञान देणारा भगवद्गीतेच्या माध्यमातून तत्वज्ञानी सगळ्यात अगोदरचं कोण आहे? गोपाल कृष्ण. म्हणून मुळी बाप होता ज्ञानी.
आणि ज्या ज्या घराला हे मूळ कळालेलं आहे, आम्ही कोणाच्या वंशात जन्माला आलेलो. गोपालकृष्ण कॅलिबर आहे. कॅलिबर या शब्दाचा अर्थ आहे प्रगल्भ बुद्धिमत्ता. कॅलिबर म्हणजे गाडी नाही बरं का. कॅलिबर या शब्दाचा अर्थ आहे भाऊ प्रगल्भ बुद्धिमत्ता. कारण की सुदर्शन चक्र ऑपरेट करायची ताकद माझ्या गोपालकृष्णात आहे. सुदर्शन चक्र त्या काळामधलं इलेक्ट्रिक असेल ना, सोडल्यानंतर जायचं आणि पुन्हा असा हात केला का पुन्हा इथं यायचं. आपण तर आत्ताशिक मोबाईलमध्ये आलोय, अजून चक्र इथून गायब होऊन पलीकडे जाणं हे तर अजून लई पुढे आहे. काही काही म्हणते ना असं का तसं होय, असं केलं का लगी गायब, पण असं केलं का लगी उळ करत होतं. तुम्हाला जर 15 वर्षापूर्वी मी म्हणलो असतो इथून पैसे मला नगरला पाठीत येते, तुम्ही काय म्हणले असते? बँकेत न जाता मी इथून नुसतं बटन दाबून पैसे अमेरिकेत पाठवतो, तुम्ही काय म्हणले असते? तू डोक्यावर पळा काय लहानपणी जोळीतून, तुम्हीच म्हणले असते ना. आणि आता तुम्हीच काय म्हणतात? तिकडचा माणूस दिसतोय. हॅलो त्यारे दिसतोय म्हणजे इथं दिसतोय. कुठला माणूस? न्यूयॉर्क, न्यूझीलंड, फ्रान्स, जपान, इटली. मग माझ्या माऊलीच्या काळामध्ये माऊलीने इथं स्पर्श केल्यानंतर रेडा बोलू शकत नसेल का? आपण अजून माग आहेत का पुढे आहेत? आपण लय माग आहे. आपल्याला अजून खाणंच कळलं नाही. आपण अजून फक्त येड्यात कोंबड्या खाऊ, घोराड झालेले बोकडे, घ्या भगुल, घ्या कळड, घ्या सरपण, चला टेम्पूत बसा. कुठे कुठे आहोत आपण? माझ्या राजमाता जिजाऊन छत्रपती राजांना मोठं केलं. माझ्या हनुमानजीला अंजनी मातेनं मोठं केलं, केसरीनं मोठं केलं. राजा शहाजीनं, बाप शहाजी सारखा, केसरी सारखा, बाप तुकोबराया सारखा, बाप भगतसिंगासारखा, बाप राजगुरू सारखा. कारण की आम्ही कोण आहोत? शूर आहोत आणि सरदार आहोत. शूर आम्ही सरदार आम्हाला काय तुझी. शूर आम्ही सरदार धर्मासाठी प्राण घेतला. आईच्या गर्भात उमगली झुंजायाची रीत. आईच्या गर्भातूनच झुंजायची रीत समजायचं. बीजाची क्वालिटी स्टँडर्ड आहे. लाख संकटे झेलून घेईल अशी निधडी पहाडी छाती. मग आपले लेकर
गावाकरता, देशाकरता, महाराष्ट्राकरता, धर्माकरता घायाळ होतात का? आपले लेकर मोटरसायकल पडेल घायाळ कशासाठी व्हावं? देशासाठी व्हावं. 4-4 गोळ्या लागतात ना, तो वीर म्हणतो महाराज काय सीमेवर रक्त सांडणारा माणूस आहे. हो, नाद नाही करायचा. ज्या बापाच्या रक्ताच्या एका थेंबापासून ज्या आईच्या 9 महिने 9 दिवस पोटात राहिलो ना, ती माईन तो बाप माझ्या करता माझा देव आहे. मिलिटरीत होतो, मिलिटरीत मस आम्हाला अल्कोहोल द्यायचे, नाही घेतलं महाराजांनी, विकलं ते. आणि काही मिलिटरीवाला आला का आणलं का नाही. कुठेस तू, कुठेस? हो कळलं बाप होण्याकरता वय नाही लागत, बाप होण्याकरता विचार लागतो. हे आई तुमचा नवरा किती श्रीमंत आहे, त्याच्याकडे कोणती गाडी आहे, त्याच्याकडे कोणता सूट आहे, त्याच्याकडे कोणता बूट आहे, त्याचा बॉडी स्प्रे कोणता आहे, तो किती ब्रँड वापरतो, याच्यापेक्षा त्याच्याकडे विचार किती ब्रँड आहे. ज्या घरामध्ये विचार ब्रँड आहेत ना साहेब, त्या घरामध्ये संत सहज जात असतात. अहो काही घरामध्ये गेलं तरी उचलून टाकल्याने होतं. मग मोठले घर आहेत, पण आमच्यासारखे जातेत ना, बोलीत येत ना, तिथं बदामन फळण येन तेन ठुतेत, खाऊशी नाही वाटत. ते म्हणतात घ्या, आम्ही नको. हो खाऊशी नाही वाटत, पण काहीला त्याच्यातलं काहीच कळत नाही. देऊ चला वाटणी खाऊ. अरे तू गांगे आहे पक्का. देश आणि धर्मासाठी जे देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी घायाळ होतात ना, समजायचं बापाचं DNA फार स्टँडर्ड आहे. बाप माय बापांना जन्म देणारा एक बाप आहे, क ख ग घ याची ओळख करून देणारा एक बाप आहे. तिसरा बाप सर्व्हिसला लागल्यानंतर तुम्हाला कितीतरी अमाऊंट येते, पैसे येतात, ते कसे खर्चावे हे सांगणारा एक बाप आहे. आणि जीवनामध्ये न्यूटन राहावं, आनंदी राहावं, समाधानी राहावं हे सांगणारे संत एक बाप आहेत महाराज. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. महाराज हा बाप हा सगळ्यात महत्वाचा बाप आहे. कारण की कुंभार व्हायचा लोटा आणि बाप व्हायचा. आपल्याकडे एक पुन्हा म्हण आहे, तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही, वरमय शिंदाळत वराड शिंदाळ. हे ज्याला जिला कळलं त्याला तिला मी धन्यवाद देईन. ज्याला जिला काहीच कळत, तुम्हाला जर कळलं नसेल तर तुम्ही फक्त केवायसी OTP आले म्हणजे 1500. आणि तुम्हाला जर कळत असेल तर ठीक, नसेल कळलं काही नाही, तुम्ही फक्त कुपनाला गावं द्यायचं. कुपन दळायला कुठं आले, कुपनाला आला तू. योजनेवर जगणारे माणसं होत आपण का योजना देणारे माणसं होत आपण. बाबा अण्णा महाराज योजनेवर जगणारे नाही आहेत, पण आमच्या बारकाल्या सारख्या पोरासकट अशी भयान सवय लावली. छोटं पोरग जर तिसरीचं 3 वर्षाचं पोरग जर बालवाडीत जात असेल तर त्याला काय देतात खायला? दिदू काय देतात तिथं बालवाडीत? चकू तू जात होता बालवाडीत? नाही, डायरेक्ट 5वीला गेला. बालवाडीत काय देते शकू? भात आहे का? मग घरून काय घेऊन जायचं? डबा. आणि तिथं जाऊन लाईनीला उभं राहायचं, द्या. म्हणजे लहानपणापासून भीक मागायची सवय लागली की नाही? कोण होता सह्याद्रीचे पुत्र मावळे.
बस असे आहोत आम्ही. ज्ञानोबाच्या तुकोबाच्या शिवरायांच्या भूमीतले आम्ही माणसं आहोत. आमच्या घरातले लेकरं दरिद्री नकोय. आमच्या घरातलं लेकरू वॉरियर असावं. बाप विचार बदलवणारा असावा. बापाला खत टाकता आलं पाहिजे. जसं कांद्याचं पीक घेता तुम्ही, सोयाबीन घेता तुम्ही, ते जर चांगलं एकरी ॲव्हरेज जर काढायचं असेल तर त्यातली खुरपणी कोळपणी, त्याच्यातले वाघनखी, शिपरूट, कासल्या, कांग्रेस, दुधनी, तिखी हे गवत आहेत ना इकडं. फवारा मारणारा बाप असावा. त्याच्यातले ढेकळं ढाकळं व्यवस्थित निवडून तण, शेती करावी जतन, नाहीतरी नासूनी जाय, कारण आळस उरे हाय. आपल्या शेतीतले पिकं नासायला काय वेळ लागणार आहे? पिकं कळलेत ना तुम्हाला, मी उभा केलं ते. मग पुन्हा लोकांच्या लेकराला म्हण नका त्याच्यामुळं मा लेकरू नाचलं. गप. तुझ्या लेकराला त्यांच्याबद्दल अट्रॅक्शन होतं, त्याच्यामुळं तुझं लेकरू नाचलं नाही. कसं बनवायचं हे तुम्ही ठरवायचं. त्याला काय करायचं? MBBS करायचंय का क्लास 1 करायचंय का SP करायचंय? हे आईबापाच्या हातात आहे. आईबापाच्या हातात आहे. तुम्ही काय देताय त्याला, त्याचं डायजेशन कसं आहे, त्याची पचनक्रिया, त्याला काय खाऊ घालताय, त्याचे फॅट वाढलेत का बुद्धी वाढली? म्हणजे नुसतं खाऊ घालू घालू डंडळची कंडळ केलं. ते बरमुडावरून T-शर्टवर साऱ्या गावात हिंडत. एवढ्या एवढ्या पायऱ्या बी वर चढताय ना त्याला. वर चढलं का काय दिलंय काय तू? इकून तिकून त्याच्या बापाने त्याला बुलेट घेऊन दिली. तिने तिकूनच हरणान त्याला सायलेन्सर यागळात टाकून आणला. अरे ईडी माँ के चांद बेटे उदबत्ती लगा के आगने को बैठे. फायरिंग वरून तुमच्या बुद्धीची क्वालिटी कळती. गाडींच्या फायरिंग वरून बुद्धीची क्वालिटी. मोठ्याच्या गाड्या कधी येतात आणि कधी जातात हे सुद्धा कळत नाही महाराज. मोठ्याच्या कंपन्या पाहिल्यावर कळतो ही त्यांची कंपनी होय आपल्या गावातलीची. अरे बाप, कधी फोटो नाही काहीच नाही. मोठे कधीच दाखीत नाही, कधीच नाही. एक जणांनी चार्जिंगची स्कूटी आणली 40,000ची. 15,000 दोघं जण उसने घेतले अण्णा महाराज. 5,000चे बायकोच्या कानातलं ठोलं पतसंस्थेत आणि 5,000 तिचे हप्त्याचे पैसे आले होते लाडक्या बहिणीचे ते. $40,000ची स्कूटी नाही का ती आलेली 60 किलोमीटर जाती ती. तिने आणली भाऊ आणि आणली तर तिचं टेटस असं ठुलं बाबा. मनी होत म्हणून दावलं करून. 40,000ची स्कूटी, ते बी सगळे उसनेच पैसे. आणि ते स्कूटीवर फोटो काढला आणि मग त्याला गाणं. मनी होत म्हणून दावलं करून, जिद्द होती म्हणून आणलं वडून. अरे गांग्या, तो उसने घेतलेले आहेत पैसे. आणि पुन्हा पुढचं गाणं, त्या गाडीला हार घातल्यावर स्वास्तिक काढायला लावलं आणि बायकोला दिवा वाट घेऊन उभं राहायला लावलं. बायकोचा त्याचा स्कूटीचा. आणि त्याला गाणं, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. कुठेस तू? कुठेस? म्हणजे घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 4-4 पेनं. डेंजर. ओरिजिनल आहे हे सगळं, ओरिजिनल आहे. आता काय पाहिजे तुम्हाला मी देतोय. DAP लागत आहे का 10-26 लागत आहे का बोरॅकॉल लागत आहे?
आता जे पाहिजे ते देतोय. आपले मुलं नको त्याच्या संगतीत नको त्याच्या पंक्तीत नको, चांगल्याच्या संगतीत आणि चांगल्याच्या पंक्तीत बसवणारा बाप घरात असला पाहिजे. बापाची पंगत आणि संगत सुद्धा चांगली असली पाहिजे. बापाचे मित्र कोणते तुमच्या घरात येतात याच्यावर पोरांवरती परिणाम होत असतो. आणि म्हणून घरातला बाप कसा असावा तर चरण पहिलं. जगी ऐसा बाप जगी ऐसा ज्याचा वंश मुक्तीस जावा. महाराज असं म्हणावं, बापाचं नाव बुडवणार पोरग घरात जन्माला या. बुडवणार म्हणजे बापाच जर तालुक्यात असेल तर पोराने जिल्ह्यात करावं. बापाच जर गावात नाव असेल तर पोराने तालुक्यात करावं. हो अरे बाप, त्यांचे चिरंजीव आहात तुम्ही. काय मदत करता, काय बोलता राव, किती सोडवता भांडणं तुम्ही. हो किती चांगल्या, किती मुलांचं चांगलं केलं तुम्ही. बापाचं नाव बुडवणारं पोरग बापापेक्षा डबल मोठं. हो हे संस्कार आहे. नाही तर बापाने 50 एकर कमवून ठेवली, तिने एका झटक्यात संपून टाकली. संपली. बरेच पोरं असे का बापाने रोट जमीन दिली, जेसीबी दिले, पॉकलॅन दिले, पेट्रोल पंप दिले, पोराच्या ताब्यात दिले. हे वाढवणारं पोरग पाहिजे. हाई तेवढं सांभाळून ठेवलं तरी नका का वाढीना. पण त्याला येडे मित्र भेटले. भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. अरे बाप, भाऊ काय राहता का जिल्हा परिषदेला उभा? नको रे, राहना तुम्ही चांगल्या चांगल्याला पाडितान. येडे पोर. त्याला उभा केलं, त्याला स्कॉर्पिओ आणली,
ब्लॅक घोडा, कपडे बिपडे भारी. भाऊचं 3 वर्षात सारं संपलं. भाऊ येडे बाबडे खाली. आणि त्याच्याबरोबर जे हिंडत होते का ते गावाला म्हणते येडा येते. अरे कोणाच्या संगतीत आणि रियालिटी आहे हे सत्य आहे. कोणाच्या संगतीत आणि कोणाच्या पंक्तीत तुम्ही बसताय याच्यावर तुमची क्वालिटी आहे. एक लक्षात असू द्या. मासी ना मासी सोनं मोजताना काट्यावर जाऊन बसली. मासीची किंमत किती वाढन आता? 20,000. कशा पाहिजे जाऊन बसली? सोन्याजवळ. आणि तीच वाशाटाच्या दुकानात गेली आणि त्याच्यावर जाऊन बसली. किंमत वाढन का हाई तशीच मोडीवरी जाईन? आपण कोणापाशी बसवतो याच्यावर तुमची किंमत आहे. तुम्ही जर नको त्याच्यापाशी बसत, मूर्खाला जर वेळ देत असाल, 4 मूर्खाबरोबर राहत असाल तर 5वा मूर्ख आपलं पोरगं व्हायला काही वेळ लागत नाही. 4 दारुड्याबरोबर राहत असाल, नाही ना मी पियत नाही, मी बसत पण मी पियत नाही, बसत 5वा दारुड्यात तूच होशील 1 वर्ष. पतन उद्धार पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे आधमा संत सेवेत. पतन होतंय आणि उद्धार होतो. महाराज संत सेवेत असेल, पतन जर झालं तुमचं, संत सेवेत जर आला तर उद्धार व्हायला काहीच वेळ लागत नाही. परंतु जगत असताना आमच्या घरामधला बाप ही भूमिका, मोठी भूमिका. हे आई, हे काकू, हे मावशी. आतापर्यंत बऱ्याचशा कीर्तनकाराने, लेखकाने, शिक्षकानं, व्याख्यात्यानं सांगितलं असेल सबसे बडी है माँ से बढ़कर कोई नाही है, सबसे बडी है माँ. बरं का सांगितलं असेल बरेचसे कीर्तनकार, बरेचसे व्याख्याते. आई माझी मायेचा सागर दिला तिनं जीवनाकार, असं सांगितलं असेल. परंतु एक आहे महाराजचे, सगळ्यात मोठा कोण असेल तर बाप आहे. तुमच्यापेक्षा काकणभर मोठाच आहे. बऱ्याचशा महिला म्हणतील महाराज आमच्या पात्रावरती अन्याय करण्याकरता आला का? तुमच्या पात्रावर अन्याय नाही, तुम्ही मोठ्याच आहात, पण तुमच्यापेक्षा काकणभर बाप मोठा आहे. बापाच्या खांद्यावर जर बसलं ना असं वाटतं आकाशाला हात लागतो की काय, एवढा मोठा खांदा आहे बापाचा. बापाच्या घाम आलेल्या कोपरीमध्ये 10 रुपयाची नोट आहे. त्या नोटीचा जो सुगंध आहे ना देशात, त्याच्या तेवढा सुगंधाचा आत तर अजून तरी निघालं नाही दादा. बाप आहे तो. पुण्याला एक पोरग बिल्डर आहे आणि त्या पोराला भेटण्याकरता बापाने जावं. असा मोठं ऑफिस, पोराचं समोर गाड्या लागलेल्या, 4-5 पार्टनर बसलेले, मस्त सोफे, मोठं ऑफिस, असे एसी वगैरे. बाप दारातनं आतमध्ये आला आणि बापाला पाहिलं. पोरग ताडकान उठलं, अण्णा आलात तुम्ही? झपाझपा पावलं टाकत गेलं, बापाचा हात पकडला. बाबा आता 2 दिवस राहा, माझे काम किती ठिकाणी चालू आहेत बघा. तुमच्या पोरानं पुण्यात नाव कमवलं. चला बाबा ड्रायफ्रूट देऊ का, ज्यूस घेताल का, जेवायला काय सांगू? अरे लेका ऊसाची तोड चालू आहे, मला जायचंय. थांबा बाबा. बापाला असं हाताला पकडून आणलं, स्वतःच्या खुर्चीवर बसवायला लागलं तर बाप म्हणला अरे याच्यावर तू शोभून दिसतोस, बस. बापानं पोराला खुर्चीवर बसवलं बरं का तरुण मित्रांनो. आणि बापाने पोराच्या खांद्यावर हात टाकला आणि बाप त्याला विचारत होता, राजा काय दादा सगळ्यात सुखी कोण आहे रे? सगळ्यात भाग्यवान कोण आहे? त्या भारतामध्ये सगळ्यात भाग्यवान कोण आहे? त्यावेळेस पोरगं बापाकडे बघून म्हणत होतं, बाबा मी आहे. बापाला वाटलं ते म्हणून तुम्ही आहात. ठीक आहे. तोपर्यंत बापाच्या गाडीत डिझेल टाकून ठेवलं. तोपर्यंत ड्रायव्हरला चांगल्या प्रकारचे ड्रायफ्रूट घेऊन दिले पोराने. बाप थांबत नसतो माझ्याकडे. पुण्यात माझ्या बापाला झोप येत नाही. माझा बाप
खळ्यामध्ये बाज टाकून झोपतो घोंगडीवर, असं पोरग म्हणत होतं, अण्णा मला माहित आहे तुम्हाला इथं झोप येत नाही, माझे कोटीचे बंगले आहेत अण्णा इथं, बघा ना थांबायला. नको रे, तू चांगला आहेस मला माहित आहे. बापाने खांद्यावरचा हात काढून घेतला आणि डोर जवळ गेला. आता जाणार बाहेर, तेवढ्यामध्ये ओळून विचारलं, हे राजा. काय दादा, सांग ना, काय सगळ्यात भाग्यवान कोण आहे? त्यावेळेस पोरग तिथूनच डोळे भरून आलेले पोराचे आणि तिथूनच हात केला आणि सांगितलं, बाबा तुम्ही भाग्यवान आहात सगळ्यात. कसं रे राजा, मागाशी तर म्हणला मी आहे आणि आता तर म्हणतो तुम्ही आहात. बाबा तुम्ही एक नोटीस नाही केलं काय? ज्यावेळेस मी म्हणलो ना, तुम्ही विचारलं भाग्यवान कोण आहेत, तुम्ही सांगितलं, त्यावेळेस मी सांगितलं मी आहे काय? तुम्ही एक नोटीस केलं का काय? त्यावेळेस तुमचा हात माझ्या खांद्यावर होता. आता तुमचा हात माझ्या खांद्यावर नाही ना, तुम्ही सगळ्यात भाग्यवान. असे लेकरं आपल्या घरात यावेत, आपल्या घरात. हो, बापाचं नाव मोठं करणारे, आईचं नाव मोठं करणारे, ए याच्या करता संगत आणि पंगत, आणि याच्या करता आय कॅन डू, मी करू शकतो, मी करू शकते, हा आत्मविश्वास. माझ्या छत्रपती राजांना राजमातेनं मोठं केलं ना, भीमाच्या, अर्जुनाच्या, वीराच्या आणि शिवराच्या गोष्टी सांगून मोठं केलं महाराज. असं तसं मोठं नाही केलं, व्यवस्थित आहार खाऊ घालून मोठं केलं महाराज. त्याच वयाचं बाळ एका दासीला होतं, राजाचं वय जेवढं होतं ना 3-3.5 महिन्याचं, त्याच वयाचं बाळ एका दासीला होतं. आणि माझी राजमाता जगदंबेच्या पूजे करता गडाच्या खाली उतरली. बालराज उठलं, नाऊ घालून झोपिलं होतं. बालराज उठलं, रडता रावे ना, ती दासी झोका देते, उचलते, खिडकी जवळ आणते. बघा राज कसे झाड आहेत, बघा राज कशा चिमण्या आहेत, बघा राज कसे मोर आहेत. तरी राज राहत नाही. 3 महिन्याचं बाळ आहे, त्याला असं हलवते, अरे गप ना, गपना, शांत राहा ना. मग तिच्या लक्षात आलं, आता राजाला भूक लागलेली आहे, मग काय करावं, राजमाता तर गडाच्या खाली आहेत, वेळ लागल. आणि म्हणून त्याच वयातलं बाळ तिलाही होतं आणि तिच्या स्तनात दूध होतं. ती खाली बसली, राजाला मांडीवर घेतलं, तिथं कोणीच नाहीये. मग राजाला आपल्या स्तनातलं दूध पाजू लागली, तीही झाकून झाकून झाकून, शब्द लक्षात असू द्या, झाकून. आत्ताच्या मुलीला विनंती आहे, झाकून झाकून. काही काही म्हणतात मग आमच्या घरचेच येते इथं, त्याला काय लाजायचं. पती समोर तुझ्या लेकराला पाजते, उघडे, आणि पतीची नजर गेली, ती जर नजर वासनामय झाली तर लेकरू वासनामय दूध पिईल. याचं भान असावं. आणि नको ते खाल्लं, नको ते पिलं तर तुमचे लेकरं उद्या तुम्हाला ठोकणार आहेत. काय हाणलं मला, तुला हाणलं म्हणजे याच्यामुळेच हाणलं तुला. जोडवे का आहेत, का कुंकू आहे, का गोट पाटले. प्रत्येकाचा स्टडी सांगायला लागलो तर 3-4 दिवस लागतील मला. एक गोष्ट सांगायला लागलो गुरुजीत 3-4 दिवस लागतील. त्या दासीनं स्तनातलं दूध पाजायला सुरुवात केली. राजा दूध पिता पिता झोपले, पुन्हा पाळण्यात टाकलं, तिनं मस्त झोका दिला. पाळणा खिडकीच्या कडेला होता, थंडगार वारा डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून पूर्ण ऑक्सिजन येत होता. राजे झोपलेले. त्याच वेळेस राजमाता पुन्हा पूजा करून आले, हातामध्ये तबक आहे पूजेचं, आणि ती दासी बक्षिसाच्या आशेने पळत गेली. राजमाता काय आहे, आपले बाळराजे खूप रडत होते, त्यांचा पाळणा मी हालत होते, त्यांना मी झोका देत होते, उचलून घेत होते, तरी राहत नव्हते. त्यांना चिमण्या दाखवल्या, कावळे दाखवले, कबूतर मोर दाखवले, तरी ते राहत नव्हते. मग काय केलं माहित आहे का राणी साहेब? काय, मी माझ्या स्तनातलं दूध त्यांना पाजलं आणि राजे झोपलेत. हातातलं पूजेचं तबक धड दिशी खाली पडलं. झपा 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 पावलं टाकत राजमाता त्या पाळण्याजवळ गेल्या आणि बालराजाला 3-3.5 महिन्याचे राजे त्यांचे पाय पकडून उचललं उलट आणि नरड्यात बोट घातले वाकायला लावलं. अरे का केलं, दासीनं विचारलं. त्यावेळेस राणीचे शब्द आहेत, दासी मी याच्यासाठी केले, माझ्या राजाला, माझ्या बाळाला दास्यत्व स्वीकारायचं नाहीये. लेकराला काय खाऊ घालावं हे जादू का आपल्याला माहित नाही. आपण फक्त एवढंच
कोणाच्या हातचं खाऊ घालावं हेच माहित नाही. आता बऱ्याच बायाला बऱ्याच पुरीला टाळू कुड राहती येत नाही. आमच्या पाहुण्याची पोरगी डिलिव्हरी झाली अमेरिकेला आणि माझी मंडळी इकून म्हणली बाई माखी लग त्याला. ते म्हणे मंजी. माहीतच नाही असं. अरे संपायला काय वेळ लागणार नाही. म्हणून बाप घरातला महत्वाचा आहे. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती जावा. म्हणजे नेमकं काय जय हरले पाप ज्ञानदेव माय बाप. वेळ महत्वाची असते ना तुमची. 10:14 झालेत. राहिलेत 14 मिनिटं आपले. म्हणून वेळ वक्त किसी का गुलाम नाही और मौत किसी से रिश्वत नहीं लेते. आणि कीर्तनाची वेळ 2 तास, प्रवचनाची 1 तास, सिनेमाची 3 तास आणि तमाशाची रात्रभर असते. असो वेळा ठरलेल्या असतात त्याच्या हाई का नाही. आता मी पण कुस्ती खेळायचो नाही का, तेव्हा 2000 जोर मारायचो. रनिंग तीन पकड 1.5 तास चालायची माही. ग्रीक रोमन फ्रीस्टाईल मी चांगले पोरं हाणायचो ना बाबा. मस्त खेळायचो कुस्ती. आता हा फड गाजवतो. पैलवान व्हायला सुद्धा मेणबत्ती सारखा जीव जाळावा लागतो. चांगला कीर्तनकार व्हायला सुद्धा मेणबत्ती सारखा जीव जाळावा लागतो. हे सोपं नाही. काही म्हणतात आले बा मारल्या गप्पा गेल निघून. पण आपल्या घरातले लेकरं, आपल्या घरातले मुली, आपला धर्म. अहो काही माणसं किरकोळ पैसे घेऊन धर्म बदलवतात.
काही माणसं आहेत ना. आपण बहुजन मांग महार चमार कुमार तेली धनगर वंजारी माळी साळी खोळी लवार सुतार 18 पगड जाती म्हणजे हिंदू धर्म. हा धर्म सांभाळावा लागणार आहे आपल्याला. आपल्या घरातल्या स्त्रिया, आपल्या घरातली मुलं संपायला लागलेत. ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये तर संपलेत, बरेचसे संपलेत. शेअर मार्केटमध्ये मोठमोठ्या घरातले पोरं संपलेत. मुंबई पुन्हा इकडं तिकडं आपल्याकडे पण यायला लागलं ते वार. आता संपायला काही वेळ लागत नाही. जास्त लोभ म्हणजे मग तुकोबाराय म्हणतात काम क्रोध आणि लोभ हे 3 रोग तरुणपणामध्ये पडत असतात. काम नावाचा, क्रोध नावाचा, लोभ नावाचा रोग आपल्या घरात पडूच नये याच्याकरता धन्य माता पिता तयाची ते मायबाप धन्यवान आहेत का ज्या घरामध्ये रोग पडला नाही. महाराज जरी आला तरी तिकून तिकडच काढून दिला. तेवढे ताकदीची माणसं आहेत ना काही काही महाराज. आणि म्हणून घरामध्ये ज्ञानेश्वरी, म्हणून घरामध्ये तुकोबारायचा गाथा याचं पारायण तुमच्या घरात प्रत्येक वर्षी वारकरी महाराज मंडळी येणं हे फार महत्वाचं आहे. महाराज मंडळीची जेवणाची सोय, वारकरी आलेत बाई थांबलेले त्यात 8 दिवस, यांची खाण्याची राहण्याची सोय किंवा आंघोळीची सोय आपल्या घरात ज्या ज्या घरात केल्या जातील लोकांना लगेच आदरयुक्त धाक निर्माण होतो आपल्या पोरांना. का ए नको रे आपले आई बाप महाराजाला वार करायला बोलतात घरी, आपल्याला वाईट पोरात जायला नको. बरं लोक बी म्हणतात अरे तो घरी महाराज येतात ना जेवायला आणि तू कुठं धाब्यो रे. म्हणजे आदरयुक्त धाक आपल्या घरातल्या लेकराला. नाही तर संपायला काय वेळ लागणार आहे. कोण्या दिवशी जायचंय, कोण्या तारखेला जायचं आणि कोण्या वेळेला जायचंय. मौत किसीची रिश्वत नाही लेते, वक्त किसी का गुलाम नाही आहे. वेळ कुणासाठी थांबणार. मी निम्म्याच्या पुढे तर मेलोय, निम्म्याच्या पुढे मी मरून गेलोय. पूर्वीसारखं 1.5 लिटर ओरिजिनल म्हशीचं दूध प्यायचं मी व्यायाम झाल्यानंतर. 1.5 लिटर ते बी एकदा कळशी लावली का तोंडाला गाडीतच नव्हती, एका दमात ओढायचं. आणि आता जर कीर्तन झालं आणि बोधले महाराज म्हणे आमच्या तिथं म्हैस येलेली, चल बरं तुला 1.5 लिटर दूध पाहिजे तो पिन, पण पचंगा नाही. पचनक्रिया मेली की जिवंत आहे माझी मेली. व्यायाम करत होतो. आता जर तेवढंच म्हणले काढा बरं 1,500 जोर, 150 नाही द्यायचे. बरगाडान फिरगाडा एक होऊन जाते. म्हणजे दंडातली ताकद मेली का जिवंत मेली. बऱ्याच जणांची नजर मेली 40-40%, बऱ्याच जणांचे दात मेलेत 60-60%, बऱ्याच जणांचे कान मेलेत, बऱ्याच जणांचे गुडघे मेलेत. वाकला तर पुन्हा सरळ होत नाही आणि सरळ झालं तर पुन्हा शेकिल्याशिवाय वाकत नाही. मेले ना, मरून गेलेत. एक आजी आहे 85 वर्षाची, त्यावेळेस बाजारात गेली आणि आरसा घेतला आणि ते म्हणे केवढं राहील आरसा, ते म्हणे 150 रुपयाला. मग तरी म्हणत होती मी लहान होते तेव्हा 5 रुपयाला मिळत होता आणि तोंड चांगलं दिसत होत. गेलं ते कातड मेले, डोळे मेलेत, निम्म्याचे पुढे दर्पणीचे दुसरे भासे, दर्पणीचे दुसरे भासे. दर्पणीचे दुसरे भाष्य भासे आणि परी ते असे एकच. परी ते असे एकच. त्यावेळेस ती 5 वर्षाची होती, त्यावेळेस चांगली दिसत होती ना आता 85 वर्षाची आहे. रूप पाहता तर्पणी आत दिशे चक्रपाणी. काही काहींचा विषय असं झालेला आहे नुसतं आतमध्ये बघायला आपला चेहरा बघायला जातात पण ते त्यांना देव दिसतो त्याच्यामध्ये. म्हणजे ब्रह्मीभूत
किंवा आम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. ओलसणीचं पाणी आड्याला गेलेलं आहे, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालेलं आहे, त्याला देवच दिसतो, म्हणजे स्वतःच देव रूप होतो. मायबापांनो, शिवम भवतु शिवम रजत, रामम भवतु रामम रजत, विष्णुम भवतु विष्णुम रजत. क्या बात आहे महाराजजी. म्हणून आपल्याला सुंदर टाळी वाजून भजन करायचंय. पण एकच टाळे झाले बरं का. चंद्रभागे वाळवंडे माझा ज्ञानराज गोपाळांशीला या वाटे. आणि म्हणून बरं का हे बरं का दादा, एक टाळे कीर्तनातले कळलं का. आपापले निष्पाप हात वरती करा. अरे क्या बात है. एकच टाळी झाली म्हणजे एक टाळी कसे वाजायचे. बघा बरं का, राजकारणातली नव्हे, कीर्तनातली टाळे. एक आणि म्हणून माय बापांनो पोटा येता कंप्लेट 10:30 म्हणजे 10:30. पुढे 1 मिनिट नाही, माग 1 मिनिट नाही. हो, कारण की 7:02 येडशीत आलेलं, 7:02 आणि कंप्लीट तुम्ही सुद्धा 8:30 मला कीर्तन बाबा म्हणल्याप्रमाणे दिलंय. शक्यतो आमच्याकडे आता 7 ते 9 कीर्तन झालेत. आता परभणीला आमचे महाराज 2-3 महाराज गेले. वेळ काळ आणि तुम्ही जर वेळ बदलला तर आमचे सारखे महाराज मंडळी ज्यादा दिवस जगतील. नाही इथून 11ला निघायचं, 4:30 घरी. दार उघड सके दार उघड सके दार उघड सके दार. ते म्हणते मला झोप लागली तू आला आडवाय कीर्तन. 7 ते 9 कीर्तन केलं. 10-10:30 तुम्ही मोकळे. आम्ही 12 वाजूपर्यंत 150 किलोमीटर जातो ना. आमच्या तिकडे तसेच झाले. तुमचं पाहावं तुम्हाला कसं करायचं. पुन्हा तुम्ही परत म्हणते हे आला ना आमच्यात इखळोबा घालून गेला. म्हणून तुमचं जसं असेल तसं चालू राहून द्या बाबा. हो बाकी 8 ते 10 किंवा 8:30 ते 10:30 असा टाइम मस्त आहे. अर्धा तासात मला भरपूर वेळ जातो. म्हणून जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा. म्हणले मुळी बाप होता ज्ञाने. पुढच्या चरणात मुळे बाप ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर